हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला माहितीच असेल की मराठी शिकवल्या चाललंय आपल्या मायभाषे बोलीमध्ये आणि जबरदस्त अशा प्रकारचे लेक्चर पण होणार आहेत। मजा येणार आहे, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे। आणि भाई, या मराठी भूमीवर तुम्ही जर जन्मला असाल तर आपल्या मराठीबद्दल गर्व पण असलं पाहिजे आणि छातीवरती हात ठेवून एकदा म्हणायचंय की हा आता मला मराठीत माझी विषय मला शिकायला भेटतोय। मी निश्चितच आपकी बार 90 पार, यावेळेस 90च्या वर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे। पण एक लक्षात घ्या, फिजिक्ससाठी तुम्हाला कंटिन्युटी महत्वाची आहे। रोजच्या रोज डेरिव्हेशन 2दा-3दा लिहून बघा, तुम्हाला सगळे डेरिव्हेशन एकदम जबरदस्त पद्धतीने मी समजून सांगणार आहे। तर चला, आता आपल्याला बघायचंय ऍप्लिकेशन ऑफ यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधले हे ऍप्लिकेशन्स आहेत। पहिला ऍप्लिकेशन आहे, जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल तर त्या ठिकाणी जी काही व्हेइकल आहेत त्या व्हेइकलची आपल्याला मॅक्झिमम स्पीड किती ठेवता येईल। जर जास्त ठेवली तर काय होऊ शकते, रोडच्या खाली चालले जाईल। समजा आता ही व्हेइकल, ही जी काही कार आहे आपली, या सर्क्युलर ट्रॅकने फिरते आणि तो ट्रॅक एकदम हॉरिझॉन्टल म्हणजे असा आहे, असा नाही, टिल्टेड नाही, असा नाही, असा नाही, असा नाही आहे। समजलं का? कसा आहे तो? एकदम असा सरळ आहे पण गोल आहे। आता तुम्हाला माहित आहे, जर असा रोड राहिला तर आपली गाडी काय करेल, खाली या रोडच्या खाली जाण्याची शक्यता आहे। हे तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी तुमची ही जी काही कार आहे, ही कार गोल फिरते अशी अशी, हिच्या खाली जाऊ शकते तेव्हा जर स्पीड जास्त असेल तर। म्हणून इथं आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायचं। हिच्यापेक्षा जर जास्त स्पीड झाली तर आपली जी काही कार आहे ही रोडच्या खाली खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे। म्हणूनच या ठिकाणी ही एक डायग्राम दिली, कर रोड दिला बघा, आणि इकडे एक फोर्स दिलेला आहे। तो कोणता फोर्स आहे सांगायचं आहे आपल्याला। सगळ्या गोष्टी 1 बाय 1 मी तुम्हाला शिकवणार आहे। हिच्यात सर्वात आधी आपल्याकडे हा ॲक्च्युली सर्क्युलर ट्रॅक आहे। मी इथे ट्रॅक पण तुम्हाला काढून दाखवणार आहे, काळजी करण्यासारखं काही नाही आहे। हा सर्क्युलर ट्रॅक म्हणजे पूर्ण सर्क्युलर आहे, फक्त एक पार्ट घेतला एवढा, समजलं? म्हणजे असं सर्कल आहे ॲक्च्युली। आता माझी व्हेइकल या ठिकाणी आहे, आपली गाडी, आणि ही गाडी इथं अशी जाते, अशी कन्सिडर करा, अशी गाडी जाते। आता हा रेडियस असेल या सर्कलचा, हा रेडियस असेल, सगळ्यांना माहिती असेल हा सर्क्युलर ट्रॅकचा रेडियस आहे। आता कोणतीही कार असेल तर त्या कारला मास असणार आहे, आणि मास असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन वेटचं डायरेक्शन असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन। बघा, हा मार्कर आहे, वर फेकला, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन वेट असल्यामुळे हा मार्कर खाली आला। हे तुम्हाला कळालं असेल वेट कशाला म्हणायचं, mg काय आहे ते। नंतर जेव्हा दोन गोष्टीचा कॉन्टॅक्ट येतो, गोष्ट म्हणजे काय सर, म्हणजे दोन बॉडीचा कॉन्टॅक्ट येतो, याचा अर्थ असा आहे, म्हणजे जसं की आता माझा हात आहे, या ठिकाणी हे रिमोट आहे, मी इथे ठेवलेलं आहे। दोन गोष्टीचा कॉन्टॅक्ट आला, कोणा माझ्या हाताचा आणि या रिमोटचा, काय झालं, कॉन्टॅक्ट आला, तिथं नॉर्मल फोर्स लागतो आणि तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असतो। व्हर्टिकली कसा असतो, अपवर्ड डायरेक्शन, हा नॉर्मल फोर्स आला, समजलं? कॉन्टॅक्ट आला की नाही टायरचा आणि रोडचा। आणि ज्या वेळेस, आता मला सांगा, माझी जर व्हेइकलची स्पीड वाढली तर काय होऊ शकते, माझी गाडी स्केडिंग होऊ शकते, बाहेर जाण्याची शक्यता असते, रोडच्या बाहेर स्पीड वाढवली, आणि त्यावेळेस एक फ्रिक्शन फोर्स लागेल तिच्या, बघा गाडी इकडे जाण्याचा प्रयत्न करेल स्केडिंगमुळे बाहेर जाण्याच्या, आणि इकडे एक फोर्स लागेल, तो आहे फ्रिक्शन फोर्स। आता मुलांना इथं फ्रिक्शन फोर्स घेताना फार गोंधळ होण्याची शक्यता आहे। का बरं? कारण की ज्या वेळेस कोणतीही गोष्ट म्हणजे कोणतीही कार जर रोडवर जर ट्रॅव्हल करत असेल, स्पीडमध्ये असेल, तर काय, गाडी इकडे चालली सर, फ्रिक्शन इकडे लागेल असं वाटतं, आणि ते फ्रिक्शन घेण्याची शक्यता असू शकते। म्हणजे मला असं सांगायचंय, ही कार आहे, ही कार अशी चालली, या ठिकाणी ही कार अशी चालली आहे, तर लोकांना वाटते बा ही कार अशी चालली, व्हेलॉसिटी इकडे आहे, तर त्याचं फ्रिक्शन फोर्स इकडे असायला पाहिजे होतं। हे बिन करेक्ट आहे, पण मी कोणत्या गोष्टीचं फ्रिक्शन इथं वापरायचंय याचं एक्सप्लेनेशन देत आहे, हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे भावड्या। आणि म्हणून मी काय म्हटलं, माझी गाडी इकडे स्केडिंग, कारण की स्पीड वाढली, गाडी अशी 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 इकडे बाहेर 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 जाईल की नाही, कारण की कर रोड आहे, इथं कसं आहे, सर्कल आहे, आणि म्हणून या सर्कलवर जेव्हा गाडी इकडे स्केडिंग होईल तेव्हा मला इकडे फ्रिक्शन लागणार आहे। तेव्हा काय लागणार आहे, फ्रिक्शन लागणार आहे। ते फ्रिक्शन मला घ्यायचंय, याचं एक्सप्लेनेशन जबरदस्त तुम्हाला कळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा की खरंच सर मराठी भाषा मराठी आहे, काही जरी झालं तर। ठीक आहे, चला मग या गोष्टीवरूनच आपल्याला
या कॉम्पोनंट आहेत ते कोणते आहेत का आहेत तिथं लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या भाषेत बिनधास्त लिहू शकता. इथं इंग्रजीचं कोणतंही ग्रामर चेक केला जात नाही, कोणतं सेंटेन्स चेक केला जात नाही, फक्त अर्थ कळायला पाहिजे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून बघा मी काय म्हणलं, शो द व्हर्टिकल सेक्शन ऑफ कार हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक रेडियस आर आहे. म्हणजे हा जो काय रेडियस दिसतो हा सेंटर इथे समजा या सर्कलचं, तर हा तुमचा जो काय दिसतो इथला हा रेडियस आहे असं त्याचं म्हणणं आहे. बघा, शो द व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ कार ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक रेडियस आर आहे. प्लेन फिगर व्हर्टिकली प्लेन परपेंडिक्युलर टू द ट्रॅक बट इन्क्लूड द ओनली सेंटर सी ऑफ द ट्रॅक. फोर्स ऍक्टिंग, कोणकोणते फोर्स ऍक्टिंग होतात ते बघू. महत्वाचं तुम्ही इथं असं लिहिलं द फोर्स ऍक्टिंग ऑन अ कार इज गिव्हन बाय असं लिहिलं तरी चालेल. मग पहिला काय दिसतं सर, मास आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, वेट आहे mg. झालं, लिहा तुमच्या शब्दातल्या. कसं लिहिला, वेट mg हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. दिसलं काय, याच्यात काय खूप काय लिहिण्याची गरज आहे का, नाही. नेक्स्ट, नॉर्मल रिॲक्शन. बघा एन नावाचा एक कॉम्पोनंट दिसतो जो की वरी काढलं मी, त्याचं कारण सांगितलं. हा कुठे आहे, तो व्हर्टिकली अपवर्ड आहे, बॅलन्स करतो वेट mg ला. म्हणजे जेवढं एन आहे तेवढाच mg आहे. म्हणून ही जी काही कार आहे आपली रोडवर उभी आहे, है ना. म्हणजे इकडनं 10 न्यूटन फोर्स लागला, इकडनं 10 न्यूटन लागला, मी आपल्या जागेवर राहील. का बरं, लागणारा फोर्स दोन्ही साईडला सेम होता, एवढं लक्षात ठेवायचंय. कळालं. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन एन व्हर्टिकली अपवर्ड आहे, तो कोणाला बॅलन्स करतोय, mg ला बॅलन्स करतोय. नेक्स्ट, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिसते बघा, Fs नावाचा एक फोर्स दिसतो, है ना. हा कोणाच्या मधला आहे, रोड आणि टायर. रोड आणि टायर, कारण गाडी इकडे जाण्याचा प्रयत्न करेल स्पीड वाढली तर, आणि रोड आणि टायर मधला असणारा हा फोर्स आहे. समजलं. नेक्स्ट बघा, दिस इज द स्टॅटिक फ्रिक्शन बिकॉज प्रिव्हेंट द व्हेकल फ्रॉम आउटवर्ड स्लिपिंग. बघा हा आउटवर्ड स्लिपिंग होत होता, और स्किडिंग म्हणू शकता त्याला. दिस रिझल्टंट फोर्स ऑफ व्हेकल सेंट्रिपिटल फोर्स. हा फोर्स जो प्रोव्हाइड करायला फ्रिक्शन, हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला. वाईल वर्किंग द फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच टू द व्हेकल द बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. ते बॅलन्स सेंट्रिफ्युगल फोर्स करायला, कारण की तिकडे गाडी जाण्याचा प्रयत्न करत त्या आउटवर्ड डायरेक्शनने. चला, वन बाय वन आपल्याला इथं आता जबरदस्त मला वाटतं शिकायची वेळ आलेली आहे. आता थोडंसं डेरिवेशन्स टाईप आपण घेऊन टाकू आणि याचा विषय थोडक्यात कमी करून टाकू. ठीक आहे. आता पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करतोय. कदाचित तुम्हाला हे डायग्राम समजलीच असेल. ॲक्च्युली हे असा कर रोड आहे, असा कर रोड आहे हा, आणि इथे आपण ही व्हेकल घेतलेली आहे. या व्हेकलचे टायर्स आहेत. या ठिकाणी हे घेतला रेडियस ऑफ कर्वेचर, हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला. मास असल्यामुळे वेट आहे, mg आहे. तुमच्या पुस्तकातली डायग्राम चुकीची आहे का, नाही तीच आहे. आणि इथं नॉर्मल फोर्स आहे. खरी डायग्राम अशीच आहे. आणि हे जे काही सेंटर ऑफ कर्वेचर सेंटर आहे, हा रेडियस आहे या व्हेकलपर्यंत, हे तुम्ही सांगू शकता. आणि ते कॉम्पोनंट आपण सांगितलेले. कोण कोणाला बॅलन्स करायला काय करतंय हे कळालंच असेल. आता मला सांगा, हा जो काही नॉर्मल फोर्स आहे हा mg ला वेट बॅलन्स करतोय, आणि म्हणून या इक्वेशनला 1 इक्वेशन नाव देतोय. हा n mg ला बॅलन्स करतो. हा काय प्रोव्हाइड करतोय, Fs कोण करतोय, सेंट्रिपिटल फोर्स. आता इथं 2 फॉर्म्युले लिहा, एक लिहिलं तरी चालतं, mv²/r चालेल, काही हरकत नाही. असाही लिहिलं तर चालेल. पुस्तकात काही मुलांना प्रश्न पडलाय सर, mr⍵² किंवा mv², कोणताही फॉर्म्युला यूज केला तर चालेल का, हो. पण मला पाहिजे काय, या रोडनं जास्तीत जास्त किती स्पीड ठेवू शकतो, हे आपलं टार्गेट आहे. बरोबर आहे ना. मग आता स्पीड कोणती, लिनियर स्पीड काढायची मॅक्झिमम. जर जास्त स्पीड ठेवली तर हा रोडच्या खाली जाईल ना, तर आपल्याला कमीत म्हणजे मॅक्झिमम किती स्पीड ठेवू शकतो, 20, 30, 40. 40च्या वर गेली गाडी खड्ड्यात जाईल, रोडच्या खाली जाईल, याची भीती आहे. ठीक आहे. म्हणून मी हा फॉर्म्युला ठेवला. काही म्हणतील सर पुस्तकात असा दिला, दिला बावड्या, मी काय तुझं चुकीचं म्हणतच नाही घेत. चला मग आपण काय करू, सेकंड बाय फर्स्ट करू. सेकंड इक्वेशन काय बरं, Fs. सर का बरं असत लागेल, मिळेल तुम्हाला थोडेसे फॉर्म्युले माहीत असतील तर, नाही तर मग माझं ऐकावं लागेल पूर्ण. बघा Fsची व्हॅल्यू आहे माझ्याकडे mv², पण मॅक्झिमम स्पीड काढायची म्हणून मॅक्स म्हणलं मी, डिवाइड बाय r. इथं पण मॅक्स लिहू का, ठीक आहे, डिवायडेड बाय यांचा जे काही फॉर्म्युला भेटला तो mg भेटला. काय करू शकतो बरं, इथं m कॅन्सल करू शकतो. Fs/n मी हिच्यासाठी लिहिलं, बट इथं लिहून टाकू का, बट सगळ्यांना माहिती आहे
की एफ अपॉन एनला म्यू एस असं म्हणतात. कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे. इयत्ता 11वीमध्ये लॉज ऑफ मोशन नावाच्या चॅप्टरमधून घेतला. ज्याचं टेन्शन घेऊ नका, फॉर्म्युला पाठ करा. ठीक आहे. मग झालं काय सर, म्यू एस राहिलं इथं व्ही स्क्वेअर मॅक्स. आता इथं तुम्हाला कळायला पाहिजे, हा मल्टिप्लिकेशनमध्ये असतो आहे ना, कळतं. म्हणजे व्ही मॅक्स मला काढायचं आहे स्क्वेअर, तर याला म्यू एस आर जी असं लिहू शकतो. म्हणजेच आपल्याकडे मॅक्झिमम स्पीड जी आहे ही स्क्वेअर गेला तर रूटमध्ये येईल, तर ह्या येईल म्यू एस आर जी. ही तुम्हाला इतकी मॅक्झिमम स्पीड मिळेल. म्हणजे याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जर गेला तर तुम्ही निश्चितच तुमची वाट या रोडच्या खाली असेल, याच्यात कोणतीही तुम्ही मात्र शंका नाही आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे रोड आणि टायर ह्याच्यात किती फ्रिक्शन होते. रफ सरफेस जितका असेल तितकं जास्त फ्रिक्शन होईल. आर रेडियस ऑफ कर्व्हेचर, हे जितकं सर्कल मोठं तेवढी स्पीड जास्त. तुम्ही छोटं सर्कल केला, आता पळून दाखवा बरं या छोट्या सर्कलनं, असं पळून दाखवा बरं. खूप जोरात पळू शकाल का? नाही. जेवढं सर्कल वाढवलं, मोठं केलं, तेवढी तुमच्या गाडीची स्पीड जास्त राहील. या आरवून कळते, जी तर कॉन्स्टंट आहे. तर मला नक्कीच याचं तुम्हाला भान असेल की डायग्रामला अर्धा मार्क, एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क असतो बोर्डामध्ये. लक्षात राहू द्या. डायग्रामला अर्धा मार्क, जे एक्सप्लेनेशन होतं आधीचं याला अर्धा मार्क आहे. म्हणून याच्यात खूप काही लिहिण्याची गरज नसते. म्हणून म्हणलं की काहीही चेक होत नाही. याच्यात 1 मार्क, त्यानंतर या दोघांना आधा मार्क. ठीक आहे. 1.5 मार्क. 2 मार्कासाठी क्वेश्चन आला तर डायरेक्ट याला आधा मार्क. म्हणजे खूप काही याच्यात लिहिण्याची गरज डेरिव्हेशनमध्ये नाही. लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांना सगळे गोष्टी कळायलाच असतील. आपण काही याच्यातले न्यूमेरिकल्स आहेत, या न्यूमेरिकलवरती जोर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. चला नीट समजून घ्या क्वेश्चन्स काय ते. अ फ्लॅट कर हवेत हॅज द रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे आर दिलेला आहे. पहिल्यांदा गिवन डेटा लिहायचा. गिवन डेटा. ठीक आहे. याच्यामध्ये आर दिलेला आहे 400 मीटर. चालेल. कार गोज अराउंड अ कर ॲट द स्पीड व्ही दिलेली आहे 32 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन म्यू एस विचारलं का? हां, म्यू एस विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि दॅट विल प्रिव्हेंट द कार फ्रॉम स्लायडिंग. ओके. आता तुम्हाला सरळ कळालंच असेल की आपल्याकडे कर हवे आहे, असा हवे आहे असा, आणि गाडी येते. ही गाडी आहे आपल्याकडे. ठीक आहे. ही गाडी आहे आणि ह्या जो काही आर आहे रोडचा तो आहे 400 मीटर. याचा अर्थ असा आहे. ठीक आहे. आणि ही जी काही गाडीची जी स्पीड आहे ती मोजली तर 32 मीटर पर सेकंड होते. तर या रोडचा जो काही फ्रिक्शन आहे, कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन, तो किती असेल हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं आत्ताच आपण मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला काढला. इथं डायरेक्ट पण यूज करू शकता तुमचं जर तेवढं म्यू एस आर जी. ठीक आहे. स्क्वेअरिंग केली. आता हे करत बसू नका, मी तुम्हाला समजून सांगायसाठी करतो. म्यू एस आर जी. मला म्यू एस पाहिजे, काय करावं लागेल? व्ही स्क्वेअर मॅक्स डिवाइड बाय आर जी. डिवाइड बाय आर जी हे. ठीक आहे. तर हा म्यू एस तुम्हाला इथं काढायचा आहे. राईट आहे. तर हा म्यू एस व्हीचा स्क्वेअर म्हणजे 32, हा पण 32 आहे. डिवाइड बाय आर. आर किती दिला? मी याला असं पण लिहू शकतो 4 × 10⁻²2 मीटर. जाणीवपूर्वक लिहितो 10⁻². आणि जीची व्हॅल्यू आपल्याकडे 9.8च आहे. करेक्ट आहे. तर मी इथं असं लिहू शकतो म्यू एस इक्वल टू 8. है ना, कळतं ना डिव्हिजन केलं मित्रांनो मी. आता इथं 980 होईल. 980 कसे आले कदाचित कळाला असेल मी काय करतो ते. ठीक आहे ना. हे बघा 4 8 जा म्हणून 8 × 32 केलं. हे 10⁻², 9.8, 980 लिहिलं मी. है ना. इथे 16 1 कॅरी 25 राईट आहे. हे 980. आता मी लॉग बघावं लागेल. लॉग आहे 256 आणि लॉग ऑफ 980. पहिल्यांदा इथं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स आणि मेंटेसा माहीत पाहिजे. नसेल माहिती तर माझं टाका फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल सिरीज, नाहीतर लॉग टेबल प्लेलिस्ट. तुम्हाला सगळं लॉग टेबल भेटेल.
निश्चित करायला पाहिजे असं माझं मत आहे. हे बघा 3 नंबर आहे तो 2 पॉईंट, इथे पण 3 नंबर 2 पॉईंट. याचा 98चा तुम्हाला जर बघितला शून्यामध्ये तर तुम्हाला दिसेल 99 12. ठीक आहे, लॉग टेबल. आता याचा मला बघावं लागेल, हे डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करतात. 25चा 6मध्ये माझ्याकडे लॉग टेबल आहे. मी लॉग टेबल घेतो मित्रांनो. लॉग काढायचा आहे सर्वात आधी. तुमच्याकडे जो काही लॉग आहे बघा, माझा 99चा 98चा होता का, सॉरी 99 12, हां बरोबर आहे. ठीक आहे, 98 99 12 करेक्ट आहे. 25चा 6मध्ये बघायचा आपल्याला. 25 बघा, पहिली लाईन बघायची. 25चा 6मध्ये जर बघितला तुम्ही 40 82 येतो बघा, 4082 है ना. 40 82 40 82 दिसतील तुम्हाला. सबट्रॅक्शन करायचं आहे. 2मधून 2 गेले 0, 8मधून 1 गेला 7, इथं 10 झाले है ना. 0मधून तर जात नाही म्हणून 1, इथं झाले 13, 13तून हे 4, इथं 1 झाला, इथं 12 1 येईल. माहीत आहे ना, इथं 1 झाला, हातचा घेतला होता. याचा तुम्हाला अँटीलॉग बघायचा मित्रांनो. तर इथं म्यूएस 41चा 7मध्ये 41चा 0.41 बघायचं, 0.41 त्याचा बघायचा 7मध्ये है ना. 26 12 आलेलं आहे माझ्याकडे. 26 12 एक सोडून पॉईंट असतो. हा जो असतो पॉईंटच्या आधीचा जर बार येत असेल तर त्याचा पॉवर मायनसमध्ये येतात. 1 पॉईंट शिफ्ट जर केला तर 0.2612 याला युनिट नसतं म्यूएसला, लक्षात राहू द्या, नाही तर युनिटला सुद्धा मार्क आहे. तर तुमच्याकडे याचं जे उत्तर आहे 0.266 करेक्ट आन्सर आहे. हा HSC बोर्ड किंवा तुम्हाला आणखीन दाखवतो. आणखीन हां बस, हा HSC बोर्डमध्ये असा क्वेश्चन्स येतो. तो क्वेश्चन तुम्हाला याच्यावर कोणता आधारित आहे ते दाखवलेलं आहे. नेक्स्ट 2011चं एक आपण घेऊन टाकू एक क्वेश्चन्स, जेणेकरून की तुमच्या पण लक्षात येईल की मला करायचं काय. आता इथं CETच्या वेळेस लॉग टेबल बघायचा नाही, ॲप्रॉक्स आन्सर काढण्याची सवय लावायची. तर तुम्ही तयार असाल असं अपेक्षा व्यक्त करून समोर जातो. बघा, एक कार आहे, त्याला गिव्हन डेटा पण लिहायची गरज नाही. CET आहे, हा 1500 kg आहे. इज मुव्हिंग विथ द स्पीड V आहे 12.5 मीटर पर सेकंड आहे. आणि सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस R जो आहे हा 20 मीटर आहे. लेवल रोड. व्हॉट शुड बी द कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द कार अँड रोड सो दॅट द कार डज नॉट स्लिप. कार स्लिप पण नाही झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यांना आपल्याला काढायचं काय, कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन, म्हणजे त्याला म्यूएस असं आपण म्हटलेलं आहे. मला वाटतं की खूप सोपं आहे. कदाचित तुम्ही फॉर्म्युला माहीतच आहे सगळ्यांना. तर तोच फॉर्म्युला व्ही मॅक्झिमम स्पीडवाला तुम्ही डायरेक्ट जरी ठेवला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता स्क्वेअरिंग करतोय मी, तर हे करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही जर खरंच जर थोडासा अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की याचा डायरेक्ट तुम्ही म्यूएस असा फॉर्म्युला लिहू शकता. व्ही मॅक्स स्क्वेअर डिवाइड बाय RG लिहू शकता. आणि ही जी स्पीड आहे ही मॅक्झिममवाली स्पीड आहे, याचा अर्थ असा आहे की नाही. तुम्ही हा फॉर्म्युला ठेवून करत असाल तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट यूज केला तरीही चालू शकतो, कारण फॉर्म्युल्याला अर्धा मार्क आहे. तर हा म्यूएस आहे. या ठिकाणी व्ही मॅक्स आहे आपल्याकडे 12.5, इथे पण 12.5 डिवायडेड बाय R किती आहे 20 आहे. G किती ठेवायचं सांगितलं का काही नाही, तर मी 9.8च ठेवतोय. नीट लक्ष द्या काय करतो ते. म्यूएस एक ॲप्रॉक्सिमेटली मला माहिती आहे 12.5 आहे. आता सगळ्यांना एक अंदाज असतो. 12चा स्क्वेअर असतो 144 आणि 13चा स्क्वेअर आहे 169 आहे. आता 12.5 याच्यामध्ये आहे म्हणून मी इथं 156 असा एक अंदाज या घेतला. CET भाऊ घेऊ शकता ना अंदाज, दोघांची मधली संख्या अंदाजा घेऊ शकता, तुमची मर्जी, असं काही नाही आहे. 156 घेतो. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन 098 196 असं घेतलं चालेल. काही टेन्शन तर नाही बाबा, काही टेन्शन तर नाही आहे, समजतं सगळ्यांना. ओके, मी आता ॲप्रॉक्स नंबर घेऊ का, कारण की CET आहे. CETत मी ॲप्रॉक्स नंबर बघा, याला 160 डिव्हिजन सोपं जाण्यासाठी याला 200 लिहू शकतो मी. 200 इथे 4 इथे 4 वाढले, काय फरक पडायला, लिहू शकतो का नाही. अंदाज काढता याला का तुम्हाला माझा 0 0 कॅन्सल, बराबर आहे. आता इथं काय येईल बरं, इथे येईल 8, इथे येईल 10, 2ने डिवाइड केलं दोघांना, चालेल बाबा. म्हणजेच काय म्यूएस
याला 10 डिवायडेड मतलब 0.8 डिव्हिजन तर येतं ना 0.8 हे ॲप्रॉक्स आहे. हे काय असं की परफेक्ट आन्सर काढायची गरज नसते. हे ऑप्शन बघून आन्सर काढायचे. सोपं गेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. आणि सोपंच आहे. प्रॅक्टिस पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे, डिव्हिजन यायला पाहिजे. इथं लॉग टेबलचा यूज करायचा नाही. समजतं? चला तिसरा क्वेश्चन बघूया याच्यात आधारित. आता बघा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं जितका क्वेश्चन सॉल्व करसाल तेवढी मजा येईल तुम्हाला. ठीक आहे. अ व्हॅन मुव्हिंग विथ द स्पीड. बघा हे CETचा क्वेश्चन आहे म्हणून गिवन डेटा लिहित ना डायरेक्टली लिहितो. V इज इक्वल टू 108 किलोमीटर पर आवर. तुम्हाला माहिती नसेल तर माहीत करून घ्या. किलोमीटर हे SI युनिट नाही. काय आहे मग? मीटर आहे. आणि टायमाचं जे आहे ते सेकंड आहे. आर हे युनिट नाही आहे म्हणून याला 5/18 ने मल्टिप्लाय करून मीटर पर सेकंड कन्व्हर्ट करू शकता. किलोमीटर पर आवर असेल तर. ठीक आहे. आता 6 30 म्हणजे याची स्पीड एका सेकंदाला 30 मीटर आहे. एका सेकंदाला 30 मीटरचा आहे. याचा अर्थ काय होता? एका तासाला 108 किलोमीटर माझी गाडी कार जी काय असेल है ना, जे व्हॅन असेल ती ट्रॅव्हल करेल. ह्या त्याचा अर्थ होता. V भेटलं सर. लेवल रोड वेअर द कोइफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड रोड. म्यू सांगितलं. म्यूएस त्याला म्हणलंय 0.5. ओके. फॉर ड्रायव्हिंग द व्हॅन द मिनिमम रेडियस ऑफ कर्व्हेचर काय असेल म्हणजे आर काय असेल हा प्रश्न विचारला. आता मी म्यूएस इज इक्वल टू V² मॅक्स आत्ताच फॉर्म्युला लिहिला होता. तुम्हाला म्हणलं होतं जर हे आठवण राहत असेल तर चांगलं आहे. बघा मी दाखवू का? नमुना दाखवायला. बघा V²/RG. मला आर काढायचा. आरला इकडे घेतो, ला इकडे घेतो. संपला विषय. म्हणजे हा फॉर्म्युला जर माहीत असेल तर काही गोंधळच होणार नाहीये. तर आर इकडे येईल. हे V² मॅक्स डिवायडेड बाय μS इंटू G. आता μS पण हे 0.5 आहे म्हणजे 1/2 पण देऊ शकता. एकच तर अर्थ आहे ना. इझी कॅल्क्युलेशन होण्यासाठी आर V मॅक्सचा स्क्वेअर 30चा स्क्वेअर 30चा स्क्वेअर आहे. याला मला 1/2 लिहावं लागेल. आणि जीची व्हॅल्यू त्यांनी सांगितली की 10 ठेवा म्हणून आर हे होईल 900 डिवाइड बाय 1/2 आणि हा 10. 0 कॅन्सल. हा 90. हा 1/2 आहे म्हणून डिवाइडचा डिवाइड मल्टिप्लाय जाईल. समजतं? 2 कसं काय घेतलं मल्टिप्लाय? 1/2 न्यूमॉनिटरचा न्यूमॉनिटर मल्टिप्लिकेशनमध्ये जात असतो म्हणून आर 180 मीटर असा तुमचा आर भेटला. म्हणजे ए ऑप्शन इज करेक्ट आहे. याच्या आधीचं DA. ओके. 3 क्वेश्चन घेतोय प्रत्येक टॉपिकवर. तुम्ही पण प्रॅक्टिस करा. CETचं आपल्याकडे एक ब्रह्मास्त्र पुस्तक आहे. www.eklavyapublication.वर जर गेला तुम्हाला तिथे भेटेल. त्या पुस्तकातून प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला CET, GET, COP, VJT, ICT, PICT हे महाराष्ट्रातले IIT कॉलेज सारखे कॉलेज मी मानतो माझ्यासाठी. तर तुम्ही निश्चितच त्याची तयारी करत असाल अशी अपेक्षा करतो. आता बघायचं वेल ऑफ डेथ. मौत का कुआ. तुम्ही कदाचित यात्रेमध्ये गेला असाल आणि या यात्रेमध्ये असला काही गेम बघितला का? आता तुम्हाला मला सांगायचं आहे की फिजिक्स बघा प्रत्येक ठिकाणी आहे की नाही. प्रत्येक ठिकाणी गाडी चालवता फिजिक्स आहे. जर ज्याला गाडी चालवायची असेल तर फिजिक्स, भलं त्याला फिजिक्स म्हणून नाव नसेल दिलं पण त्याला माहिती आहेत, रूल माहिती पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन काढताना हे रूल्स माहिती पाहिजे. आता हे कसं काय बरं इतका कॉन्फिडन्स असेल, एवढा आत्मविश्वास असेल की इथं जोरजोराने गाडी पळवता? भाऊ त्यांना फिजिक्स माहिती आहे, त्यांना फ्रिक्शन माहिती आहे. फक्त त्यांची बोली भाषा वेगळी असेल तर गावंढळ भाषेत बोलत असेल. बोलून काय करणार आहे? समजतं ना. म्हणजे इथे पण ही गाडी पळवताना काय फिजिक्स लागला असेल हे ज्यांना समजलं ते निश्चितच भाऊ खूप मोठा फायदा जीवनामध्ये करून घेत असतात. म्हणजे प्रत्येकाला फिजिक्स माहीतच आहे, फक्त त्याला नाव वेगळं दिलं. मग या ठिकाणी मी स्वतःच्या हाताने डायग्राम ड्रॉ करेल आधी वेल ऑफ डेथमध्ये आणि तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय होतंय इथे. आता बघा वेल ऑफ डेथ खरं तर पाहिलं तर असं थोडंसं असं पसरट असतं. मी असं काढणार आहे फिजिक्सच्या भाषेमध्ये आणि हे असं पसरट काढण्याचं आणखीन पण फिजिक्स लागू होणार त्याच्या पाठीमागे. फोर्सचे कॉम्पोनंट रिझॉल्व्ह होतात तिथे. आणखीन पण फिजिक्स आहे या ओरिजिनल याच्यामध्ये. म्हणजे फिजिक्समध्ये आणखीन फिजिक्स लावलं तिथे. ठीक आहे. मी जर असं जरी असतं तरी पण आपण गोल फिरू शकतो का? हो, तरी पण फिरता येईल. तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला यायला पाहिजे फिजिक्स शिकल्यानंतर. कसा? चला बघू. बघा मौत का कुआ. कोणसा कुआ? मौत का कुआ म्हणायचं याला.
ये मौत का कुआ है ना, असंच म्हणू आपण. आता बघा, समजा एक व्यक्ती आहे भाऊ, है ना, समजलं का, कळालं का, आणि ती अशी फिरते गोल इथे. कसं काय शक्य असेल सर? आता मला सांगा, कोणतीही वस्तू असेल तर फिजिक्समध्ये त्याला आपण एक मास ऑफ पार्टिकल मानतात, छोटं मास ऑफ पार्टिकल मानतात फिजिक्समध्ये. मग हिच्याकडे मास आहे, हो सर. दुनियात कोणतंही मास असेल तर त्याला व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन वेट असते, वेट म्हणतात त्याला. लिहिलं. आता हे खाली असं स्लिप व्हायला पाहिजे होतं, मास व्हायला पाहिजे, पण फिजिक्स काय म्हणते, जेव्हा कोणतंही मोशन होत असेल तर रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्यासाठी एक फोर्स असतो, त्याला फ्रिक्शन फोर्स असं म्हणतात. हे फ्रिक्शन फोर्स आहे, समजलं का? म्हणजे हा वेटमुळे खाली स्लिप होण्याची शक्यता होती, पण या फ्रिक्शननं याला वाचवलं. याला म्हटलं तू टेन्शन घेऊ नको, मी तुला वाचवतो भावा, आणि त्या फोर्सचं नाव आहे फ्रिक्शन फोर्स. लक्षात आलं का? म्हणजे ही गोष्ट खाली यायला पाहिजे होती. इथं जो काही पार्टिकल, ती काय बाईक असेल, आपण बाईक म्हणू आता, किंवा कार असेल, ती गोल कसं काय फिरायली सर? या मास वेटमुळे नीचे म्हणजे खाली येऊ शकेल, पण हा फ्रिक्शन फोर्सने त्याला तुम्हाला वाचवले. फ्रिक्शन फोर्सने काय केलं बाबा? वाचवलं. अच्छा, खूपच चांगलं सर. वाचवलं म्हणल्यावर तर आपल्याला मजा येईल आता. ठीक आहे, म्हणजे हा इथं काय त्याचं कळालं. वरचा फोर्स आणि खालचा फोर्स सेम असला की ती वस्तू तिथंच राहील. मी आत्ता सांगितलं, एकाने मला 10 न्यूटनने इकडे खेचलं, एकाने 10 न्यूटनने इकडे खेचले. नाही मी इकडे जाणार, नाही इकडे जाणार, राहील कुठे? इथंच राहील, कुठंच जाणार नाही. करेक्ट आहे की नाही? तसली ही कंडिशन्स आहेत. बरं, मग सर तुम्हाला माहिती आहे की दोन गोष्टीचा कॉन्टॅक्ट आला, दोन सरफेसचा कॉन्टॅक्ट म्हणा, गोष्ट म्हणू नका, हे गोष्ट काय लावली सर मनसाल. दोन सरफेसचा कॉन्टॅक्ट जर आला तिथं नॉर्मल फोर्स लागते. मग आता कोणाकोणाचा, या गाडीचा टायर आणि ही जी काही वाल आहे या वेल ऑफ डेथची, यांचा कॉन्टॅक्ट आला आणि म्हणून या नॉर्मल फोर्स आला. हा नॉर्मल फोर्स इकडे येईल बघा ना, असा. ही भिंत आहे, हिच्यावर मी हात ठेवला हिच्यावर, तर नॉर्मल फोर्स परपेंडिक्युलर असतो. आला की नाही? हे 3 फोर्स कळाले का? बाकी सगळी दुनिया मी तुम्हाला समजून सांगू शकतो जर 3 फोर्स कळाले असतील तर. चला बघू आता, ज्यांना कळाला असेल तर खूपच मजा येईल. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर मिनिमम सेफ्टी स्पीड. आता इथे आहे ना काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे? पहिल्यांदा मॅक्झिमम स्पीड जर झाली तर गाडी रोडच्या खाली जात होती. इथं जर कमी स्पीड झाली ना तर तुम्ही खाली पडून जासाल. बघा त्या मौतच्या कुळामध्ये असे बुम 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 गाड्या कशा पळवतात. पाहिलं ना धुम्म चाले, माहित आहे ना बावड्या, कळतं का? तर इथे आपल्याला कोणती स्पीड काढायची? सेपरेट मिनिमम स्पीड काढायची फॉर ऑफ अ बॉडी मूव्हिंग इन अ वेल ऑफ डेथ. बघा काय लिहिलं बी, दिस इज द व्हर्टिकली सिलेंडर वाल आहे, व्हर्टिकली अशी. आर हे जे रेडियस दिसतो, हा रेडियस आहे त्याचा, बघा हा रेडियस आहे ना, इनसाइड द रेडियस विच व्हेकल इज ड्रायव्हर हॉरिझॉन्टल सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होतोय. दिस कॅन बी सीन व्हाईल परफॉर्मिंग स्टंट, है ना. चला बघू, फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल. फोर्स कसा ॲक्ट होतो व्हेकलवर ते बघायचं आपल्याला. चला नंबर 1 या इथं लक्ष द्या. आता पहिला आहे नॉर्मल रिॲक्शन. दिसते नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे ॲक्टिंग द हॉरिझॉन्टल टूवर्ड द सेंटर. या सेंटरमध्ये जी गाडी फिरते त्याचं सेंटर आहे तिकडे, त्याचं डायरेक्शन आहे नॉर्मल रिॲक्शनचं. पुन्हा नॉर्मल रिॲक्शन एन ॲक्टिंग हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल याला म्हणतात पृथ्वीच्या समानतेनं असेल तर हॉरिझॉन्टल, उभा असेल पृथ्वी तर व्हर्टिकल. मी कसा आहे? व्हर्टिकली उभा आहे. ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन एन ॲक्टिंग हॉरिझॉन्टल टुवर्ड द सेंटर, सेंटरकडे आहे. बरं आहे ना. नेक्स्ट वेट एमची दिसतं कुठे बरं आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हे कसं होतं? नॉर्मल फोर्स टुवर्ड द सेंटर इज हॉरिझॉन्टल आहे आणि हे वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. बरं तिसरा कोणता दिसतं? बघा एफ दिसतं. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड आहे बिटवीन व्हर्टिकली वॉल आणि टायर्स मधला फोर्स आहे. ठीक आहे, असे 3 फोर्सेस आहेत असं त्यांनी सांगितलं. आता आपण याचं थोडक्यात डेरिवेशन बघून मस्तपैकी मजा आली पाहिजे असल्या प्रकारचं काहीतरी शिकणं गरजेचं आहे. आता मला सांगा, हा पुन्हा एकदा डायग्राम एकदा शो करतो इथे बघा. हे आपल्याकडे मौत का कुआची वेल ऑफ डेथ. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला, आपल्याकडे जी काही गाडी फिरते गोल त्याला मास ऑफ पार्टिकल म्हणायचं आणि ती फिरते कशी? अशी फिरते. कशी? अशी फिरते. लक्षात आलं? ओके. बरं हिच्याकडे मास आहे तर काय असतं? वेट आहे. मास आहे तर काय? याच्याकडे वेट आहे. मग या वेटमुळे खाली स्लिप व्हायला पाहिजे होती गाडी,
का होत नाही आहे? तर सर फ्रिक्शन फोर्स आहे म्हणून रिलेटिव्ह मोशनला अपोज करते. खाली ही असेल फ्रिक्शन म्हणजे व्हेलॉसिटी खाली असेल तर फ्रिक्शन अपोजिट. इथं कोणता फोर्स लागेल? नॉर्मल फोर्स. हे नॉर्मल फोर्स लागेल, या नॉर्मल फोर्स लागेल. हा रेडियस पण बनेल या सर्कलचा. ठीक आहे ना? मला वाटतं की खूप छानपैकी समजून सांगतोय मी. इथं नॉर्मल फोर्स हा सेंटरकडे, या सर्कलचा सेंटर दिसते हे, हा ना? भला दिसत नसेल पण आहे. ठीक आहे. तर दोन फॉर्म्युले लिहू शकता इथं. mr⍵², या mv²/r हे सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय म्हणून हे दोन फॉर्म्युले लिहिले. वाय? बिकॉज टू प्रोव्हाइड द सेंट्रीपिटल फोर्स. टू प्रोव्हाइड काय केलं यानं? टू प्रोव्हाइड सेंट्रीपिटल फोर्स. समजला? ओके, काही डाऊट नसावा अशी अपेक्षा आहे. बर, दुसरं काय लिहू शकता सर? एफ हा जो आहे mg ला बॅलन्स करतोय. एफ हा जो आहे तो mg ला काय करतोय? बॅलन्स करतोय. समजलं? मला वाटतं की हे दोन्ही इक्वेशन समजले असतील. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. बर, आपल्याकडे हिच्या आधीच्याच क्वेश्चनमध्ये एक फॉर्म्युला शिकलो, Fs/n इज इक्वल टू μs. तिथं Fs लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू n लिहू शकता. का बरं सर? Fs हा कमी असला पाहिजे किंवा इक्वल μs इंटू nच्या, तरच माझी या ठिकाणी ही गाडी फिरणारी नाही. तर नाही इक्वल टू लिहिले तर चालेल का सर? हा मी म्हटलं ना, Fs इज लेस दॅन या इक्वल टू, दोघापैकी कोणतं बिन चालेल. म्हणून काही ठिकाणी असं लिहिलं इक्वल टू लेस दॅन असं लिहिलं तरी चालेल. एकच अर्थ μs इंटू n. मला असं वाटतं की हे सगळ्यांना कळालं असेल. आणि आता मला या दोन्ही फॉर्म्युले या तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे. आता Fs ची व्हॅल्यू काय बरं? mg हे लेस दॅन इक्वल टू पाहिजे, हा इक्वल टू पाहिजे, तेव्हाच आपलं सर्कल होणार आहे. इथं μs आहे. यांची व्हॅल्यू मला ही घ्या कारण की मिनिमम स्पीड काढायची आहे म्हणून मी mv² मिनिमम काढतो. इथं हिच्यापेक्षा कमी जर स्पीड झाली तर गाडी खाली पडणार बाबा, म्हणून तिथं स्पीड जास्त असते. डिवायडेड बाय r. चला काय टर्म्स कॅन्सल करू शकतो मी सर? m कॅन्सल करा. ओके, मला वाटते व्ही मिनिमम काढायचे तिथं rg होईल आणि हा μs खाली येईल सर. लेस दॅन इक्वल टू व्ही मिनिमम स्पीड. राईट आहे, लिहू शकता असं, काय टेन्शन तर नाही आहे. समजला असेल? ठीक आहे, समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. ठीक आहे. आता मला वाटतं इक्वल टू डायरेक्ट लिहून करू शकतो मिनिमम स्पीड व्ही मिनिमम. जर याचा स्क्वेअर गेला तर रूट येईल, रूट ऑफ rg डिवाइड बाय μs. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी व्ही मिनिमम स्पीड हे रूट ऑफ rg डिवाइड बाय μs म्हणजे रेडियस ऑफ हे जे काही आहे वालचा रेडियस किती आहे आणि फ्रिक्शन किती आहे. बघा रफ लाकडापासून बनवतात. जर तुम्ही मोदका कुवा पाहिला असेल यात्रेमध्ये, लाकडाचं फ्रिक्शन मस्त असतं, छान असतं, जेणेकरून जास्तीत जास्त फ्रिक्शन होतं. याच्यावर आहे हे सगळं डिपेंड. बस एवढं डेरिवेशनच लिहायचं, बाकी दुसरं काही लिहायचं नाही. मला वाटतं आपण याचे न्यूमेरिकल बघू. साधे आहेत. जेव्हा न्यूमेरिकल येतात तेव्हा गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा आहे. कारण की याचा एक्झाममध्ये काय मार्क आहे का गिव्हन डेटाला? बिलकुल नाही. खूप मुलं गिव्हन डेटाचे मार्क असतात का असं विचारतात. नाही, कोणाला किती मार्क आहेत ते मी तुम्हाला लिहून देतोय. ठीक आहे, चला काय टेन्शन. एक मोटरसायकलिस्ट आहे, ट्रीटेड द पॉईंट ऑफ मास टू बी अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल. असं सर्कल आहे म्हणजे ते मोत का कुवाच आहे. इथे पण बघा हे हॉरिझॉन. ठीक आहे, असं तुम्ही काढू शकता, काय डाऊट त्याला घ्या. ठीक आहे. इनसाइड द सिलेंडर वॉल ऑफ वेल म्हणजे मोत का कुवाच, हा ना. इनर रेडियस, हा रेडियस दिला. आता मी इथं हे सर्कल असेल, हा नॉर्मल असेल, हा रेडियस असेल, असं पकडून चालतोय. इथं वेट असेल. ही डायग्राम आहे, काही डायग्राम वेगळी नाही. तर रेडियस दिलेला आहे आपल्याकडे. किती दिला? r इज इक्वल टू 4 मीटर. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर आणि रोड मधला असलेला μs दिलेला आहे 0.4. नंतर काय म्हटलं? कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड. व्ही मिनिमम काढा म्हणते. व्ही मिनिमम सांगा. ओके, नंबर 1 हा एक पहिला प्रश्न आहे. नंतर म्हणते फ्रिक्वेन्सी पण द्या. नंबर 2ला आपल्याकडे मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असेल, मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असेल असा, हा ना. टू परफॉर्म द स्टंट करत आणि जीची व्हॅल्यू माहिती आहे. आता व्ही मिनिममचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. व्ही मिनिमम पहिलं उत्तर काढतोय रूट ऑफ rg, है ना. ध्यान ठेवा, जर वेल ऑफ डेथ शब्द आलात तर मिनिमम स्पीड
आणि हॉरिझॉन्टल कर आला तर रूट ऑफ म्यू आर जी फॉर्म्युला ही इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर जी अपॉन मी. तर व्ही मिनिमम इथे रूट ऑफ आर जो आहे 4 आहे, जी आहे 10, म्यू एस काय सर 0.4. चला मी इथे शिफ्ट करतोय, नीट समजून घ्या. व्ही मिनिमम इथे आहे असं ठेवू याला 4 × 10⁻1. इथे 4 × 10⁻−1 लिहिलं चालेल, 4ला असं लिहिलं चालेल. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर चालेल का? हा चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ज्याचे चांगले आहे बाबा अभ्यास त्यांना काय प्रॉब्लेम आहे. कळालं? 4 हा वर जर गेला तर 100 होईल. कळालं? हा 10 10⁻1 प्लस होतो 100 होता. आणि व्ही मिनिमम कमीत कमी स्पीड इथं 10 मीटर/सेकंड. रूट येतं ना मित्रांनो, सगळ्यांना रूट काढता येतो पहिली. आता मला सेकंड जी आहे तो क्वेश्चन आहे एन मिनिमम काढायचा. आता मला माहिती आहे की व्ही मिनिममचं एक रिलेशन्स आहे आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. का ओमेगामध्ये एन, व्ही मिनिमम मला माहिती झालं म्हणून व्ही मिनिमम बघा हा आर पण माहिती आहे. इथं मला 2πn लिहावं लागेल. या एनला मिनिमम म्हणतो मी. चालेल? म्हणजे एन मिनिमम आहे, व्ही नाही. ठीक आहे, म्हणजेच मी एन मिनिमम इज इक्वल टू व्ही मिनिमम डिवाइड बाय 2πr असं लिहू शकतो आपण. 2πr. ओके, चला मग आता आपल्याला काम करावं लागेल. एन मिनिमम इक्वल टू व्ही मिनिमम किती आहे? 10 आहे, डिवायडेड बाय 2. पायची व्हॅल्यू 6.28 आहे, माहिती आहे मित्रांनो. 2π ची व्हॅल्यू 6. आर मला माहिती आहे, आर किती दिला? 4 दिलेला आहे. आणि म्हणूनच एन मिनिमम इथे 5 जा 2 जा करू शकतो, म्हणजे हा 5 झाला. हे 32 2 3 कॅरी है ना. 832 नाही, अरे नाही 16, 8 2 16, 2 आहे फक्त तिथे, लक्षात राहू द्या. हा तुमच्याकडे 16 हातचाला 1 4 आणि 5 है ना, आणि इथं 12. याचं लॉग टेबल पाहू शकता किंवा माझ्याकडे अप्रॉक्सिमेटली पण आन्सर येऊ शकते, पण मला वाटते लॉग टेबलचा यूज करून करायला काय हरकत नाही. किंवा मी तुम्हाला एक सोपी आयडिया देतो. एन मिनिमम इथं तुम्ही करू शकता 0.4 अप्रॉक्सिमेटली, आणि हार्ट्समध्ये किंवा RPSमध्ये लिहू शकता, रिव्हॉल्यूशन पर सेकंड. तुम्हाला कसं काय कळालं सर? सांगू का मी मला कसं उत्तर कळालं ते? बघा, याला मी 50 म्हणलं, याला 12.5 म्हटलं, चालेल ना? 12.5. आता 12.5 दोन्ही 25 है ना, समजतं का? तर 25 चूक मतलब इथं तुम्हाला सरळ 0.4 आन्सर अप्रॉक्सिमेटली लिहिता येऊ शकतं. हे त्याचं उत्तर होतं. काही विद्यार्थ्यांना मार्क पाहिजे असतात. कशाला मार्क असतात, कशाला नाही. चला, फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, व्हॅल्यू पुट केली आधा मार्क आहे. आता 3 मार्काचा क्वेश्चन आहे, आन्सर विथ प्रॉपर युनिट आधा मार्क. कळालं का? हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. इथला फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली सर, हा सर आधा मार्क, आणि इथे आन्सर विथ प्रॉपर युनिट असेल तर असा 3 मार्काचा क्वेश्चन्स आहे. हे नीट लक्षात घ्या. या स्टेपला मार्क आहेत. तुमच्याकडे मॉडेल आन्सर सीट माहिती नसेल तर PGMENवर जे बोर्डाने मॉडेल आन्सर सीट प्रोव्हाइड केलेली आहे त्यानुसार तुम्हाला मी इथं उत्तरं काढून दिलेली आहेत. तर मला अपेक्षा आहे की हे सगळ्यांना कळालं असेल. ठीक आहे, चला समोर बघा. MSTCT 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न नीट ऐका. एक मोटरसायकलिस्ट राईड ऑन द सिलेंड्रिकल वॉल ऑफ हॉलो मेटल सिलेंडर, म्हणजे मोदका कुवाच आहे. कशावरून वॉल आहे? हॉलो सिलेंडर म्हणजे मोदका कुवा आहे, ती वॉल आहे. केप्ट विथ द ॲक्सिस व्हर्टिकली, त्याचा रेडियस आर आहे. रोटेटिंग अबाउट इट्स ॲक्सिस द रेट ऑफ एफ फ्रिक्वेन्सी. RPS म्हणजे फ्रिक्वेन्सी असतं, रिव्हॉल्यूशन पर सेकंड. कोएफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन नेसेसरी सो दॅट डज नॉट स्टेप डाऊन इज, म्हणजे म्यू सांगायचं आहे. आणि आपल्याकडे याची मिनिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. मिनिमम तो सांगतोय मी तुम्हाला, रूट ऑफ RG अपॉन म्यू. मला म्यू पाहिजे. स्क्वेअरिंग करावं लागेल बोथ द साईड, V². मिनिममला 20 म्हणायचं आहे. ठीक आहे, RG
डिवाइड बाय म्यू एस. मी एक काम करतो, रिलेशन बिटवीन माहिती आहे. आता हिच्यात फ्रिक्वेन्सी कोणत्या, याने फ्रिक्वेन्सी हा शब्द वापरला, हिच्यातली असा कोणता टर्म आहे ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी. मी म्हणलं यार व्हीचा एक मला फॉर्म्युला माहिती आहे, रिलेशन बिटवीन आर ओमेगा. मग व्ही इथे आर 2πf लिहू शकतो. फ्रिक्वेन्सी ना ओमेगाचा रिलेशन फ्रिक्वेन्सीसाठी 2πf किंवा 2πn लिहिलं होतं मी, आठवत असेल तेच आहेत. म्हणून इथे बघा स्क्वेअरिंग करतोय आता डायरेक्ट. आर स्क्वेअर 4π² एफ स्क्वेअर, समजतं, आर जी अपॉन म्यू एस. मला वाटतं की एक आर चालला गेला, मला म्यू एस काढायचं होतं, राहिलं जी. मी इथं घेतो 4π² एफ स्क्वेअर आर आणि त्याचं उत्तर मला डायरेक्ट एमध्ये दिसलं आहे, म्हणून मी टिक मार्क करतोय. आता मला सगळ्यांना कळालं असेल की क्वेश्चन्स वाचत असताना नीट लक्षात घ्या. माझ्याकडे फ्रिक्वेन्सी म्हटलं फ्रिक्वेन्सी आहे, रेडियस दिसलं पाहिजे, फ्रिक्वेन्सी दिसली पाहिजे, म्यू एस दिसलं पाहिजे, असाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला, हे क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, हे प्रश्न आणि 1 नंबरचा प्रश्न एकच आहे, तोच क्वेश्चन आहे, फक्त टेक्स्टबुकमध्ये दिला कसा हे तुम्हाला एक्झाम्पल 1.2 टेक्स्टबुकमध्ये बघायचा दिलेला, त्याचं उत्तर दिलेलं आहे मी. मला वाटते याने मिनिमम जे स्पीड आहे व्ही मिनिमम ही 10 आली होती, आहे ती 10 मीटर पर सेकंड, चेक करा. आणि ही जी मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे अप्रॉक्सिमेटली 0.4 आली होती. हर्ट्झ मी लिहिलं किंवा RPS लिहू शकता. राईट आहे. बघा इथं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो, बघा हे मी आत्ताच काढलेलं आहे. नेक्स्ट, हा टेक्स्टबुक एक्सरसाइजमध्ये तुम्हाला 16 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. टेक्स्टबुक आहे, चॅप्टर संपल्यानंतर तिच्या टेक्स्टबुकची एक्सरसाइज असते, ज्या 16 नंबरचा क्वेश्चन तुम्ही चेक करा, तुम्हाला निश्चित हे भेटेल. ड्युरिंग अ स्टंट अ सायकल इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह करते. मोत का कुवा तेच हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड द सिलेंडर वेल ऑफ रेडियस. तसे आता हे काय वेगळं नाही आहे, प्रत्येक वेळी डायग्राम काढणं शक्य होत नाही, म्हणून तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून देतो फक्त. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं जे काही व्हेकल आहे हे असं गोल फिरतं, असं त्याचं म्हणणं आहे बाबा. आणि त्याचा रेडियस पण दिला त्यांनी, आर दिलेला आहे ना, सगळं दिलं, फ्रिक्शन दिलेलं आहे, म्हणून इथं मी लिहू शकतो. आणि इथं लिहित असताना लक्षात घ्या, जेव्हा न्यूमेरिकल लिहिता तेव्हा गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा. या गिव्हन डेटाला हिच्या आधी पण मी बघा एक सुद्धा मार्क दिलेला नाही. बघा दिला का इथे, फक्त फॉर्म्युला गिव्हन डेटा पुट केला, आन्सर विथ प्रॉपर युनिट. या गिव्हन डेटाला, हे गिव्हन डेटा लिहिण्यामुळे, एका मुलाने जर मला म्हटलं की सर गिव्हन डेटा लिहिलं त्याचा मार्क देतात का, नाही. शब्द लिहिला तर नाही, गिव्हन डेटा लिहिला तर तरी मार्क नाही. लक्षात राहू द्या, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. चला, गिव्हन डेटा सर्वात आधी आर दिलेला आहे आणि तो दिला, अरे एक मिनिट, तो दिला 6.05 मीटर. नेसेसरी फ्रिक्शन ऑफ कोएफिशिएंट्स म्यू एस दिलेला आहे 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड बी द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. मिनिमम स्पीड काढायचं. मास दिलेले सर 50 kg. सी ही इन्क्रीज द स्पीड, त्याने स्पीड वाढवली V2 मध्ये, V1 करून 20% स्पीड वाढवली, असं म्हणणं आहे त्याचं. हाऊ मच विल द फोर्स ऑफ फ्रिक्शन, तो फोर्स ऑफ फ्रिक्शन बी किती असेल. 2 प्रश्न विचारले, मिनिमम स्पीड विचारली आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन विचारला. आता काय करू सर, याला V2 नीट लक्ष द्या, V1 हे 20%, याचा अर्थ कदाचित माहीत असेल 20% म्हणजे 100 म्हणजे 0.2 होतं. राईट आहे. आणि V1च्या असं त्याचा अर्थ आहे, म्हणजे 0.2 V1. आता तुम्हाला कळालं असेल की सर इथे 1 + 0.2 V1 कॉमन, इथं काही नाही म्हणजे 1 असतं ना भाऊ, म्हणजे V2 हे 1.2 V1 ही स्पीड वाढवली. अच्छा, माझा पहिला प्रश्न, हाऊ मच मिनिमम स्पीड, नंबर 1 हाऊ मच मिनिमम स्पीड, व्ही मिनिमम काढायचा असा पहिला प्रश्न दिलेला आहे. मग मिनिमम स्पीडसाठी मोत काकवा आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे RG अपॉन म्यू एस आहे बाबा, सगळ्यांना माहिती आहे. तर व्ही मिनिमम इथे आहे आर दिलेला आहे सर 6. एक काम करतो, म्यू एस मला इथं हाफ दिला ना, म्हणून थोडंसं सोपं बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे न्यूमेरिकल असंच आहे, काही विषय नाही आहे. RG या म्यू एसला 1/2 करतो आणि या 1/2 केल्यामुळे याचा फॉर्म्युला आपल्याला हे 2 वरी गेले 2RG भेटला. समजलं का? 1/2 कळालं ना, 1/2
ची व्हॅल्यू आहे आणि तो डिवाइडचा डिवाइड न्यूमरेटर जातो. डिवाइड 1 तर असतेच. आता मला मिनिमम स्पीड काढणे सोपं जाईल. बघा कसं. हे 2 आर किती आहे सर? 6.05. जी किती घ्यायचं सांगितलं सर? काही आहे का? 10 घेतलं तर चालेल का? 10 घेऊन टाकू आपण. ठीक आहे. व्ही मिनिमम इथे तुमच्याकडे बघा या ठिकाणी 121 उत्तर यायला का? बरं ठीक आहे. चला बघा, हे 10ने मल्टिप्लाय केलं, हे आला आणि म्हणजेच 121 येतं ना. मल्टिप्लिकेशन तर यायला पाहिजे बाबा, एवढं तर मेहरबानी करा माझ्यावर. मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर व्ही मिनिमम 121चा रूट 11 आहे मीटर पर सेकंड. एवढी या व्हेकलची मिनिमम स्पीड आहे. हिच्यापेक्षा कमी असलं तर तो खाली पडण्याची शक्यता आहे, त्याचा अर्थ आहे. आता पहिला क्वेश्चन तर झाला. कोणता झाला सर? हा मिनिमम स्पीडवाला झाला. आणखीन एक प्रश्न विचारला, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि इथे तुम्हाला कळालं की मास होतं म्हणून व्हर्टिकली mg आहे आणि फोर्स वरी आहे. हे आत्ताच मी थेरीमध्ये शिकवलं. म्हणजे इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करताय, एफ फ्रिक्शन फोर्सला mg बॅलन्स करतो हे माहीत पाहिजे. आता m पण माहिती आहे, हो सर. g पण माहिती आहे, हा सर. एफ एस m आहे माझ्याकडे सर 50. जी ची व्हॅल्यू आपण 10 घेतली तर एफ एस इज इक्वल टू 500 न्यूटन. हा एवढा तुमचा फ्रिक्शन फोर्स असेल, ह्या त्याचा अर्थ आहे. मला असं वाटते की खूप डिटेल शिकवतोय बाबा. याच्यापेक्षा काय डिटेल शिकवायला पाहिजे? तुम्ही न्यूमेरिकल करा, पण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत काहीही खरं नाही. नाही तर आपण शिकवत राहणे आणि तुम्ही काहीच न करणे हे चुकीचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की या चॅनलला फॉलो करायचं, मित्रांपर्यंत पोहोचायचं आणि मराठी भाषेला सपोर्ट करायचं एक काम तुमचं आहे. बाकी माझ्यावर सोडा. तुम्ही कमेंट करा की आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. तुमच्या प्रत्येक रिक्वायरमेंट हे चॅनल कंप्लीट करणं आहे आपल्या मराठी भूषी बालेतून. तर पुन्हा भेटूया अशा सेशनमध्ये. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.